गुढीपाडवा मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी लावरे तो व्हिडिओ म्हणत गंगेची दुरावस्था दाखवली। देशातील नद्यांची अत्यंत भीषण अवस्था आहे। नद्यांना आपण माता म्हणतो आणि त्या नद्यांकडे राज्यकर्त्यांचं दुर्लक्ष होतंय असं म्हणत राज ठाकरे यांनी टोला लगावलाय। घाटावर प्रेत जाळून गंगेत टाकतात हा कोणता धर्म असा संतप्त सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय। मुंबईतील नद्या मेल्या, मुंबईतील 5वी नदी मरणासन्न अवस्थेत आहे अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे। आपल्या देशामधल्या नद्यांची जी अत्यंत भीषण अवस्था आहे, ज्याला आपण माता म्हणतो, नदीला देवी म्हणतो, त्या नद्यांकडे आपल्या राज्यकर्त्यांचा आज नाही, आजचे राज्यकर्ते नाहीत, गेल्या अनेक वर्षांपासूनचे, मला आजही आठवते, गंगा साफ करावी असं पहिलं बोलणारी जे कोणी व्यक्ती मला आठवते मला राजकारणातली, ती म्हणजे स्वर्गीय राजीव गांधी। राजीव गांधी ज्यावेळेला पंतप्रधान झाले त्यावेळेला त्यांनी गंगा साफ करण्याचं काम सुरू केलं। तेव्हापासून अजून गंगा साफ करतायत। आपल्याकडच्या देशांमधल्या नद्यांची अशी अवस्था आहे की त्याच्यामध्ये पाणी पिणं तर लांबची गोष्ट, तुम्ही आंघोळ केली म्हणजे माझ्याकडे आता काही उत्तरेतले लोक येऊन गेले मध्ये आणि त्यांनी मला सांगितलं की कित्येक लाखो लोक तिथे आंघोळ केल्यानंतर आजारी पडलेले आहेत। प्रश्न हा गंगेच्या अपमानाचा नाहीये, प्रश्न हा कुंभमेळ्याच्या अपमानाचा नाहीये, पाण्याच्या स्थितीचा आहे की पाणी कशा प्रकारचं पाणी तिकडे होतं आणि ते अजूनही थांबवलं जात नाही त्या गोष्टी। मुंबईमध्ये 5 नद्या होत्या, 5 नद्या, कदाचित अनेकांना माहिती पण नसतील, त्यातल्या 4 मेल्या। मेल्या म्हणजे मारल्या। सांडपाणी, झोपडपट्ट्या आणि या सगळ्या गोष्टींबद्दल त्या 4 नद्या मेल्या आणि 5वी ही आता मरायला आली आहे, ती म्हणजे मिठी नदी। या सगळ्या नद्या मारून टाकल्या आपल्या लोकांनी। दरवर्षी येणार मुंबई महानगरपालिका म्हणणार की आम्ही मिठी नदी साफ केली। ही साफ जोपर्यंत आजूबाजूची वस्ती हटत नाही तोपर्यंत या नद्या कधीही साफ होणार नाहीत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।